पालघर जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर कायम असून या धुव्वाधार पावसात शहरे व गावातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत। त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन जनजीवन विस्कळीत झालं आहे। आता हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा देत पालघर जिल्ह्यात रेड अलर्टमध्ये आणखीन एका दिवसाची वाढ झाल्याने जनजीवन आणखीनच विस्कळीत होणार आहे। हवामान विभागाने दिनांक 4 आणि 5 जुलै रोजी मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांसाठी पावसाचा रेड अलर्ट जारी केला होता। त्यामुळे शाळा व महाविद्यालय यांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। आता नुकताच आलेल्या हवामान खात्याने जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार पालघर जिल्ह्यात दिनांक 6 जुलै रोजीही इशारा देत पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे। त्यामुळे दिनांक 4, 5 व 6 जुलै असे सलग 3 दिवस तुफानी पाऊस जिल्ह्यात कोसळणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे। गेल्या 24 तासात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वसई-विरार पालघर परिसरात अनेक मुख्य रस्ते पाण्याखाली गेले आहेत। सखल भागात काही घरांमध्ये पाणी आलं आहे। पालघर परिसरातील सफाळे रस्ता, मनोर रस्ता पाण्याखाली गेला आहे। मुंबई अहमदाबाद महामार्गावर ठिकठिकाणी पावसाचे पाणी साचल्याने वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण झाला आहे। विरार, नालासोपारा आणि वसई या शहरातील मुख्य रस्त्यावर सखल भागात पाणी साचल्याने वाहने पाण्यात अडकली आहेत, तर काही भागात वाहतूक ठप्प झाली आहे। पालघर जिल्ह्यात अतिवृष्टी होत असल्याने पालघर जिल्ह्यातील शासकीय यंत्रणा सतर्क झाली आहे। वसई-विरार शहर महानगरपालिका व पालघर जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या मार्फत पूर परिस्थितीवर नजर ठेवली जात आहे। दरम्यान वसई-विरार महापालिकेने आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी संपर्क नंबर जारी केला आहे।